बेंडमध्ये रात्रीत अश्वारूढ स्मारक आमदारांनी अर्पण केला पुष्पहार. माढा तालुक्यातील पडसाळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकावरील झाकलेले कापड शिवप्रेमींनी काढले. त्यानंतर मोडणीमध्येही मध्यरात्रीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारक बनवण्यात आले होते. त्यानंतर मागील 2 दिवसापूर्वी भेंड येथे देखील साधारणपणे 20 फूट उंचीचे स्मारक बनवण्यात आले आहे. आमदार अभिजित आबा पाटील यांनी या ठिकाणी भेट देत जेसीबीतून पुष्पहार अर्पण करत भेंडमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. आमदार अभिजित आबा पाटील यांच्या आमदार फंडातून खंडोबा मंदिरासमोर 10 लाख रुपयाच्या सभामंडपाचं भूमिपूजन, 5 लाख रुपये फंडातून ग्रामपंचायत ते अंगणवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा शुभारंभ, 15व्या वित्त आयोगातील 6 लाख रुपये किमतीच्या कामाचा शुभारंभ, 10 लाख रुपये किमतीचे रेन हार्वेस्टिंग इमारत व वृक्षारोपण कार्यक्रम आमदार अभिजित आबा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी प्रास्ताविक करत डॉक्टर संतोष दळवी यांनी भेंडमध्ये सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देत आणखी विकास कामांसाठी निधीची मागणी केली. या प्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, निलेश बापू पाटील, सौदागर जाधव, यशवंत शिंदे, विजय पवार बेंबळे, पोपट लांडे परिते, आप्पा लोंढे चिंचोली, गोरख आबा दळवी, प्रभाकर दळवी सर, डॉक्टर प्रवीण पाटील, बलबीम बर्डे मेजर, अरुण सावंत, लक्ष्मण मते, बच्चन जाधव, शुभम विठ्ठल, विठ्ठल सावंत, महादेव दळवी, प्रवीण गायकवाड, सागर सुर्वे, केशव आवटे व सर्व शिवप्रेमी ग्रुप, राजाभाऊ यादव, विष्णुअप्पा यादव, लाडसाहेब सापटणे, सुदर्शन पर्वत, बापू दळवी, बुवा सुर्वे, पप्पू देशमुख, दत्ताभाऊ सलगर, रमेश सलगर, किरण पाटील, संतोष मोटकळे, सुधीर पाटील, समाधान बर्डे, भाऊ भोईटे, बालाजी दळवी, भिकाजी थोरात, मारुती जाधव, महेश मते, बाळासाहेब मते, गोविंद मते, फारुख मुलानी, विकास दळवी, अशोक साळुंके, सुनील साळुंके, खंडू शिंदे, सिद्धेश्वर बर्डेसह भेंडमधील युवक वर्ग, पडसाळी, भुताष्टी, चिंचोली, सापटणे, आरण, होळे आणि मोडणीमधील मान्यवर उपस्थित होते. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.